वळूयात पुढच्या बातमीकडे। सोलापुरात हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणाचं काम अपूर्णच राहिलंय। 6 महिन्यात होणारं काम 15 महिन्यांनंतर देखील पूर्ण झालेलं नाहीये। याशिवाय हुतात्म्यांची जन्मतारीख, नावं चुकल्याचा देखील आरोप करण्यात आला। सोलापूरकरांनी महापालिकेच्या या कारभारावरून नाराजी व्यक्त केलेली आहे। पण जर बघितलं तर भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, मात्र सोलापूर हे एक असं शहर आहे की स्वातंत्र्याच्या पूर्वीच 1930 ला तब्बल 3 दिवस अगोदर स्वातंत्र्य उपभोगणारं शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे। आणि ही ओळख ज्या हुतात्म्यांमुळे आहे, त्या हुतात्म्यांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार, त्या हुतात्म्याच्या स्मारकाचा कायापालट करण्यासाठी महापालिकेने युद्ध पातळीवरती या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे। मात्र एक गंभीर बाब आपल्याला या ठिकाणी आढळून आल्याचं पाहायला मिळते की हे जे हुतात्मा ज्यांनी पत्कारलं, त्याच्यामध्ये हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी असतील, हुतात्मा किसन सारडा असतील किंवा हुतात्मा जगन्नाथ शिंदे, त्याचबरोबर हुतात्मा कुर्बान हुसेन असतील, यांच्या नावांमध्ये आणि त्यांच्या जन्मतिथीमध्ये जी आहे तो फरक आपल्याला या ठिकाणी जाणून येत असल्याचं पाहायला मिळत आहे। हुतात्म्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या नावांची चेष्टा महापालिका प्रशासनाकडून तर केली जात नाही आहे ना, असा सवाल सुद्धा या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। खरं तर काही दिवसातच या स्मारकाचं जे आहे ते लोकार्पण होणार आहे, त्यामुळं किमान लोकार्पण होण्यापूर्वी तरी या हुतात्म्यांच्या नावांमध्ये आणि त्यांच्या जन्मतिथीमध्ये सुधारणा व्हावी, हीच अपेक्षा सामान्य सोलापूरकर व्यक्त करत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।